साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा अनुभव हा मला नवा नव्हता. तर 5 वर्षाचीच टर्म होती. 5 वर्षानंतर निवडणूक होणं अपेक्षित होतं. एककल्ली कारभार आहे किंवा आपल्या गोतावळ्यालाच व्यासपीठ दिलं जातं, पुढं आणलं जातं, की ज्यांना प्रतिगामी म्हणलं जातं ते सगळ्यात जास्त पुरोगामी आहेत. साहित्य परिषदेच्या प्रांगणामध्ये संघाची प्रार्थना नक्की होणार नाही. स्वयंसेवकांनी साहित्यिक असू नये का? साहित्य विश्वामध्ये एक कलुषितपणा आलाय असं तुम्हाला वाटतं? तुमचे ते आदर्श, तुमचा तो आदर्शवाद आणि आमचा आहे तो प्रोपोगंडा, आमचा आहे तो प्रतिगामित्व. सावरकरांसारखा पुरोगामी माणूस नाही दुसरा. तंत्रज्ञानाला सोबत घेऊन साहित्य संमेलन हे व्हायलाच पाहिजे. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहेत्रे आणि आपण पाहतात आमचा मान्यवरांसोबत संवाद, अर्थात स्पेशल गेस्ट. आणि आजचे आपले स्पेशल गेस्ट आहेत, विशेष पाहुणे आहेत, योगेश सोमंत. नमस्कार. एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून आपण योगेश सरांना ओळखतो. आणि आता त्या ओळखीमध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, म्हणजे साहित्य विश्वातली एक अग्रणी संस्था. त्या संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची आत्ताच निवड झाली. त्यामुळे सर्वात आधी आपलं अभिनंदन आणि आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. नमस्कार. आणि त्याच पार्श्वभूमीवरती, त्याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. एक कलावंत म्हणून आम्ही आपल्याला ओळखतो आणि जसं मी म्हटलं की साहित्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार म्हणून तुम्ही निवडणूक लढली आणि ती जिंकली देखील. एका कलावंतासाठी हा अनुभव, निवडणुकी एक खरं तर निवडणूक म्हटलं की राजकारण हे येतं, तर हा अनुभव कसा होता? तसं बघायला गेलं तर ऍक्च्युली मी 10 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती, ज्याच्यामध्ये जी विद्यमान कार्यकारिणी आत्ताची पडली, ती निवडून जेव्हा आली होती, म्हणजे मिलिंद जोशी आणि विनोद कुलकर्णी वगैरे, तर त्याही वेळेला मी राजीव बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली कोषाध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. आणि त्याच्याही आधी विभा देशपांडे आणि वैद्य मॅडम यांचं जेव्हा पॅनल होतं, त्यावेळेला मी स्थानिक कार्यवाह पदासाठी निवडणूक लढवलेली होती. म्हणजे साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा अनुभव हा मला नवा नव्हता. फक्त मनात एक हे होती, इजा बिजा, तर आता हे होऊ नये, तो नाही झाला, ते निवडून आलो, असं झालं. आणि शेवटी पण माझं एक खूप प्रामाणिक मत असं आहे की निवडणूक म्हणले की राजकारण हे बदललेल्या स्वरूपात असतं, पण निवडणुकीच्या काय म्हणतो स्ट्रॅटर्जीज असेल, त्याच्यातले खेळ असतील विविध, हे तुम्हाला खेळावेच लागतात असं मला वाटतं. आणि ते खेळण्याची तयारी पाहिजे. म्हणजे समोर काय होणार आहे, तर त्यांनी नुसतं अमुक अमुक केलं म्हणून ओरडण्यापेक्षा तुम्ही वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचा, तुमच्या मतांपर्यंत पोहोचा, मतं मिळवा. त्यासाठी तुम्हालाही काही खेळ करावे लागतातच. तुम्ही जसं आता म्हटलं की 10 वर्षापूर्वी निवडणूक लढला होतात आणि त्यानंतर आता म्हणजे इजा बिजा तिजा होऊ नये, आणि तसं घडलं. पण आत्ताची निवडणूक ही खूप चर्चेत राहिलेली आणि त्याचवेळी लक्षवेधी अशी ठरली, आणि त्यामुळे ती चुरशीची पण झाली. आणि थोडंसं चित्र असं होतं की मग एका अर्थाने जे कोणी होते ते जणू काही प्रस्थापित आहेत, आणि जरी तुम्ही आधी लढलेला असला तरी बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो प्रस्थापित विरुद्ध नवोदित असं त्याचं स्वरूप होतं. पण असं असताना चुरस निर्माण झाली. काय याच्या मागची साधारणपणे कारण आहेत? काय साधारणपणे या मसापची आणि तिथल्या कारभाराची परिस्थिती होती आणि त्याचा परिणाम म्हणून हा मला स्वतःला असं वाटतं की मला जे अनुभवायला आलं ते म्हणजे एक तर त्यांचा 10 वर्षाचा जो त्यांचा कारभार होता, त्याच्यातलं तसं बघायला गेलं तर 5 वर्षाचीच टर्म होती. 5 वर्षानंतर निवडणूक होणं अपेक्षित होतं. म्हणजे 2016 साली जेव्हा ते आले, त्यानंतर 21-22ला पुन्हा निवडणूक होणं अपेक्षित होतं, जे कोरोनाच्या काळामुळे पुढं गेलं आणि नंतर ते आणखीन पुढं पूर्ण 5 वर्षाची टर्म कधी झाली हे खूप जणांना कळलंच नाही. आणि मग त्यानंतर ती जी एक नाराजी होती आजीव सदस्यांमध्ये असेल किंवा एकूणच साहित्य विश्वामध्ये असेल, की तो एककल्ली कारभार आहे किंवा आपल्या गोतावळ्यालाच व्यासपीठ दिलं जातं, पुढं आणलं जातं. म्हणजे अगदी लोकांची पुरस्कारापासून ते समोरासमोर आल्यानंतर ओळख न देणे इथपर्यंतच्या लोकांच्या एक नाराजी असतात. आणि मला असं वाटतं की या क्षेत्रातले काही कोणी फार वेगळ्या आमिषांना बळी जाणार नसतात, पण काही स्वाभाविक काही त्यांच्या अपेक्षा असतात. जसं मी एक नगरचे आमचे आजीव सदस्य मला भेटले तेव्हा ते म्हणले की अहो ते असं असं व्यासपीठावरती होते, मी गुड मॉर्निंग म्हणलो तर माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. ही तसं बघायला गेलं तर छोटी अपेक्षा असते, पण ती खूप कारण देऊ शकते ना, एक मत जाऊ शकतं आपलं. अशा अनेक गोष्टी साचून आल्या. शिवाय त्यांच्या गैर प्रकाराबद्दल असेल
किंवा जनरल बॉडी मीटिंगमध्ये ज्या पद्धतीने वर्तणूक विद्यमान कार्यकारिणी करत होती, की काही जणांना सभागृहाबाहेरच काढणं, धक्काबुक्की करणं. म्हणजे मी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार नाही, परंतु जे ऐकलं त्याच्यानुसारही हे खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण जनरल बॉडी मीटिंग, सर्वसाधारण सभा ही सर्वोच्च सभा आहे असं आपण कुठल्याही अ, अ, धर्मादाय आयुक्ताच्या अंडर येणाऱ्या संस्थेच्या बाबतीत म्हणतो, की कुठलेही निर्णय किंवा कुठलीही दिशा ही सर्वसाधारण सभेमध्ये असते आणि त्याच्यामध्ये विरोधकांचंही तुम्ही ऐकणं अपेक्षित असतं, की त्यांच्या काही सजेशन्स असतील. अगदी कडाडून विरोध सुद्धा असेल. हं. तो कुठल्या पातळीवर न्यायचा हे ठरलं पाहिजे आणि मला असं वाटतं, की विरोध होतोय म्हणून सभासदत्वच रद्द करून टाकणं, त्यांना ढकलून बाहेर पाठवणं, हे खूप चुकीचं आहे. मग ती नाराजी वाढत गेली आणि मग त्याला एक पर्याय म्हणून ज्यावेळेला आम्ही काही समविचारी मंडळी उभे राहिलो, त्यावेळेला ती चुरस वाढली. आमची पाठी एका अर्थी कोरी होती. आता ती जबाबदारी आहे, यात वादच नाही. आता ती एक सगळ्यांच्या अपेक्षांची जबाबदारी किंवा त्या जबाबदारीचं ओझं आहेच आहे, की खूप लोकांच्या वेगळ्या-वेगळ्या अपेक्षा आहेत. पण त्यावेळेला जी या निवडणुकीची जी चुरस आली, म्हणजे त्याच्यामध्ये थोडं माध्यमांनी सुद्धा म्हणजे माध्यमांच्यातले सुद्धा कित्येक जण नाराज होते, की मग काही पत्रकार असतील किंवा हे असतील, की जे की नाही जे चाललंय ते बरोबर नाही चाललं. म्हणजे तुम्ही उत्तरं तरी समर्पक द्यावीत असं मला वाटतंय. जेव्हा प्रश्न विचारले जातात, ते प्रश्न टाळले जाऊ नयेत. आपल्याला माहिती नाही असं म्हणावं आणि मोकळं व्हावं किंवा त्याचं उत्तर तुम्हाला समर्पक देता आलं पाहिजे. ते दिलं नाही असं मला वाटतं आणि सगळ्यात शेवटी एक मोठा समविचारी समूह हा नाराज व्हायचं ज्याच्यात मी स्वतःही त्यातला एक आहे. ते कारण म्हणजे 99व्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ज्या पद्धतीची भाषा मग ते सत्ताधारी माननीय मुख्यमंत्री असतील किंवा हे असतील, त्याच्या बाबतीत वापरली गेली, की धमकी वजा हे, तर ती खूप चुकीची आहे असं मला वाटतं, की इतकं उद्दाम असू नये. मग त्याला उत्तरही मुख्यमंत्र्यांनी दिलंच ना, की अगदी बरोबर आहे, की राजकारण्यांनी साहित्यात येऊ नये. तसं साहित्यिकांनी राजकारण करू नये मग. मग बरोबर बोलले आणि ते. तर थोडं तिथे मला असं वाटलं, की आता आपण प्रस्थापितांना आव्हान उभं केलं पाहिजे आणि मग सगळेच जण एकत्रितपणे लढले. खूप ज्ञात-अज्ञात खूप माणसांनी मदत केली. म्हणजे अगदी घरचं काम असल्यासारखं पोस्टाच्या पाकिटांना कलेक्ट करण्यापासून ते आपल्याला मतदारांना कन्व्हिन्स करण्यापर्यंत लोकांनी कारण 16,600 मतदार आहेत आणि ते 120-22 शाखांमधून 14 जिल्ह्यांमध्ये विखुरले गेलेले आहेत. तिथपर्यंत आम्ही या महिन्याभरात पोहोचणं शक्यच नव्हतं. तर ते जे केलंय ते त्या लोकांनी निवडून आणलंय असं मला वाटतं. तुम्ही आत्ता बोलताना म्हटलं, की समविचारी मंडळी एकत्र आली आणि त्यामुळे त्या निवडणुकीकडे बघताना एक वैचारिक लढाई या अर्थाने देखील बघितलं गेलं. हो. मग त्यामध्ये मग डावे विरुद्ध उजवे असू द्यात किंवा उजवे विरुद्ध इतर सगळे असंही स्वरूप त्याला आल्याचं आपल्याला असं म्हणावं दिलं लागेल. गेलं असं मला वाटतं. बरं. म्हणजे मला नेहमीच असं वाटतं, की हे ठरवतं कोण? डावे काय किंवा उजवे काय? पुरोगामी आणि प्रतिगामी. मी म्हणतो, की ज्यांना प्रतिगामी म्हणलं जातं ते सगळ्यात जास्त पुरोगामी आहेत. जेव्हा की त्यांचा आपण ट्रॅक रेकॉर्ड बघतो, की काय-काय पुरोगामित्व त्यांनी केलेलं आहे. तर सगळ्यात जास्त पुरोगामी हे ज्यांना सो कॉल्ड पुरोगामी, प्रतिगामी म्हणतात. तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं आणि जर मला असं म्हणायचं, की जर ही विचारांची लढाई आहे ना, तर दुसऱ्या विचारांच्या लोकांनी आलं तर तुम्ही लगेच त्याला टॅग्स कसे लावता, की लेबल्स कशी लावता, की हा असा आहे, हा तसा आहे, हा अमुक-अमुक आहे, असं कसं म्हणू शकता? साहित्य परिषदेच्या कामामध्ये, साहित्य परिषदेच्या घटनेनुसार त्यांची जी उद्दिष्ट आणि ध्येय आहेत, ती तर कॉमन असणार ना, त्या साहित्य परिषद चालवत असलेल्या कार्यकारिणीतला मग कुठलाही असला, तरी तो त्या उद्दिष्टांप्रमाणेच चालवणार ना. म्हणजे साहित्य परिषदेच्या प्रांगणामध्ये संघाची प्रार्थना नक्की होणार नाही. आम्ही कदाचित 6:30 ते 7:30 प्रार्थना म्हणून मग तिथे येऊ. हो, हो. पण म्हणून आम्ही तिथे की हा असं कसं करू? असे आरोप आधीच आणि काही घडायच्या आधीच कसे काय तुम्ही आरोप करता? आणि मला असं म्हणायचंय की स्वयंसेवकांनी साहित्यिक असू नये का? स्वयंसेवकांनी लिखाण करू नये का? किंवा त्याचं लिखाण हे एका विशिष्ट विचारांचंच असेल असं कसं म्हणू शकतो आपण? असं नाहीये. असं म्हणूच शकत नाही आपण. म्हणजे तुम्ही तेवढे साहित्यिक, हं. कारण तुम्ही तुम्हालाच टॅग लावून घेतलेला आहे आणि आम्ही कुठल्यातरी संघटनेच्या माध्यमातून काही विचारधारेने काम करत असू. पण मी कुसुमाग्रजांचं जे एक मूळ तत्वज्ञान होतं, की आपल्याला मनोमन पटणाऱ्या विचारांचाही बंदीखाना होता कामा नये. ह्या विचारांना फॉलो करतो. त्यामुळे असं होऊच शकत नाही. त्यामुळे हे आरोप किंवा
ही खोडसाळपणा आहे असं मला वाटतं ज्यावेळेला असे आरोप केले जातात. म्हणजे निकालानंतरही म्हणजे आज सकाळी सकाळी मी फेसबुक ज्यावेळेस बघत होतो तर लक्ष्मीकांत देशमुखांचे जे माजी संमेलनाध्यक्ष राहिलेले आहेत, हा. तर त्यांची एक पोस्ट आहे की पक्षीय राजकारण या निवडणुकीमध्ये दिसून आलं आणि विशेष करून अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, राजेश पांडे यांनी कशा पद्धतीने ही निवडणूक हातात घेतली आणि भाजपचाच पॅनल जणू काही इथे होता, अशा पद्धतीची ही निवडणूक झाली आणि ते टाळणं गरजेचं होतं. अशा आशयाचं पत्र त्यांनी तुम्हाला उद्देशून लिहिलंय बघा ते. मी फेसबुकवरही नाही बरं. आणि मी त्याला कशालाही उत्तर देऊ इच्छित आहे, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे असं म्हणून मी सोडून देतो. पण मग हं. माझा एक असाही प्रश्न आहे की मग 99व्या साहित्य संमेलनाला दिल्लीला स्वागताध्यक्ष कोण होते? हं. ते राजकारणाशिवायचे होते का? आणि मग त्यांचं त्यावेळच्या संमेलनाध्यक्षा जाहीर कौतुक करताना माझं नाव अमुक अमुक यांनी घेतलं आणि मी त्यांचे आभार मानते असं जेव्हा म्हणतात त्यावेळेला काय? आणि त्यांना 4.5-5 वर्ष 6-7 वर्ष पंतप्रधान पदावर असलेल्या माणसाचं नावही रंगमंचावरनं आठवत नाही, याला काय म्हणायचं? हा खोडसाळपणा आहे ना. याला उत्तर किंवा हे प्रश्न त्यांना उद्देशून केले का यांनी कधी? साहित्य विश्वामध्ये एक कलुषितपणा आलाय असं तुम्हाला वाटतं? मला नाही वाटत. तो काही जणांच्या मनात आहे असं आपण म्हणू शकतो. साहित्य विश्वात नाही, कारण हा प्रवाह आहे हं. आणि प्रवाह कधी कलुषित होत नाही. तो वाहत असतो. काही-काही वेळेला त्या वेळेला एखादं ढेकूळ पडलं तर थोडासा गढूळपणा येतो. पण तो नंतर वाहत्या पाण्यात निर्मळ होतो असं मला वाटतं. कारण वैचारिक दुभंग जो जाणवतो म्हणजे मग नाट्य क्षेत्र असू द्यात, सिने क्षेत्र असू द्यात, मग अगदी क्रीडा क्षेत्र असू द्यात आणि त्यामुळे मग या या क्षेत्राकडे, साहित्य क्षेत्राकडे देखील तसंच बघितलं जातं आणि मग कुठेतरी अलीकडच्या काळामध्ये हे खूप वाढलंय, अशा पद्धतीचं बोललं जातं आणि मग एखादा चित्रपट जर चांगली कमाई करत असेल, तर तो प्रोपगंडा फिल्म आहे, असंही बोललं जातं. त्यामुळे हे कसं आहे, आता हा आपण कशाचा परिणाम चित्रपटाचं आहे? अगदी धुरंधरचंच उदाहरण घेऊ. हां. जर तुम्ही याला प्रोपगंडा फिल्म म्हणत असाल, तर कोट्यावधी लोक तो का बघतायत? प्रोपगंडा फिल्म ही अ, काही विशिष्ट ज्यांना करायचं आहे त्यांना, किंवा मग ती फुकटही दाखवली जाऊ शकते ना. हो. कालचं प्रिव्ह्यूचं तिकीटच ₹1000, ₹1100, ₹700 असं होतं आणि तरी सकाळी 7:30 वाजल्यापासून ते शो हाऊसफुल होते आणि लोक ते बघतायत आणि त्याच्यावरती व्यक्त होत आहेत. कदाचित त्याच्यावरती व्यक्त होणाऱ्यांमध्ये काही अँटी पण हे असतील, की नाही आम्हाला हा सिनेमा पटला असंही म्हणणारे असतील. पण व्यक्त होत आहेत आणि तो मॅक्झिमम काय म्हणतो सकारात्मक दृष्टीने व्यक्त होत आहेत. असं का होतंय मग? म्हणजे जर तो प्रोपगंडा फिल्म असती तर आता जसं बाहुबली सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाल्यावरती यांनी आवई उठवायला सुरुवात केलीच ना. सो कॉल्ड पॅरलल सिनेमा, समांतर किंवा सिनेमाचं समीक्षा किंवा सिनेमा बनवणं फक्त आम्हालाच कळतं असं ज्यांनी स्वतःच गृहीत धरलेलं आहे, त्या लोकांनी हे करायला बोंब मारायला सुरुवात केलीच ना. अरे पण बाहुबली त्या देशातल्या इतक्या कोट्यावधी प्रेक्षकांनी प्रेक्षक हा फॅक्टर तुम्ही कधीतरी धरणार आहात का नाहीत? की जो तुमचा चित्रपट चालवतात किंवा जे तुमचं नाटक चालवतात त्यांना तुम्ही गृहीत धरणार आहात का नाहीत? का तुम्ही तुमच्या कंपूमध्ये आणि डबक्यामध्ये बसून एकमेकांवरती स्तुतीसोमनं तू मला छान म्हण, मी तुला छान म्हणतो, असाच एक तुमचा काही जणांचा गट आहे. त्यालाच तुम्ही समीक्षा म्हणणार, त्यालाच तुम्ही उत्तम कलाकृती म्हणणार, असं आहे का? नाही ना. याचं कारण जे जाणवतं ते म्हणजे आर-एस-एस विषयी असलेली एक प्रकारची भूमिका किंवा मतं जी आहेत या विशिष्ट वर्गाची. मग तो छोटा असेल, मोठा असेल तो गट समूह जो आहे तो. आणि मग आर-एस-एस म्हणताना सांस्कृतिक संघटन आहे असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला हे सांस्कृतिक संघटन अ, द्वेषाचं काय बीजं पेरतंय, ती द्वेषाची रोपं वाढवतंय, जपतंय, अशा पद्धतीचा आरोप होतो. तुम्ही आता मी बोलताना म्हटलं, की आम्ही संघस्थानावरती जाऊन प्रार्थना म्हणून इकडे मसापाच्या हां, ह्याच्यात येऊ. म्हणजे 2 मी तर हे हां, सांगितलं, की एक्झॅक्टली. मी हां. 7:30 वाजता प्रार्थना म्हटली हो. आणि मी साहित्य परिषदेच्या कार्यालयात आलो. तर जर मी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून साहित्य परिषदेच्या कार्यालयात बसत असीन, तर मी त्या संस्थेला ज्यांनी बांधलेलं आहे, ती घटना, त्या घटनेचे उद्देश आणि त्या घटनेचं ध्येय यालाच बांधील असणार आहे ना. बरोबर. शेवटी माझ्यावर जी काय मला 5,500-6 हजार मतं माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि उर्वरित ज्यांनी दिली नाही त्यांच्याही अपेक्षा आहेत. त्याला मी काही उत्तरदायी असणार आहे ना. मी तिथं बरं ते सगळेजण थोडीच संघाचे स्वयंसेवक आणि कार्यकर्ते असणार आहेत. पण म्हणून मी ज्यात घडलो, ते मी का पुसून टाकायचं आणि ते मी का लपवायचं, असं माझं म्हणणं आहे. मी का लपवायचं? आता असं झालंय ना, की असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळं हा संघर्ष दिसतोय. हं, हं. पूर्वी काय होतं, की ही माणसं त्यांच्या लेव्हलला, म्हणजे मी माझ्या आयुष्यात जर मी 38 वर्ष संघाचा स्वयंसेवक असीन, 38 काय हं. जास्तच आहे. 40 वर्ष मी जर संघाचा स्वयंसेवक असीन, तर मी त्यातली जवळ-जवळ 20-22 वर्ष सायलेंटली काम करत होतो. ज्यावेळेला मी कधी कुठे व्यक्त व्हावं आणि काही बोलावं आणि माझे
विचार किंवा मी जे बोलतोय ते 4 जण ऐकतील अशी ज्या वेळेला माझी पोझिशन आली, त्यावेळेला मी ते लपवायचं का? जर मी ज्याच्यामुळे मी घडलो आहे, जसं समोरचे पण आहेत, की ते जर एखाद्या त्यांच्या दृष्टीने चांगल्या असलेल्या विचारांनी घडलेले आहेत आणि ते त्यांचे विचार मांडत असतील, तर मी ज्यामुळे घडलेलो आहे, त्या चरित्रांबद्दल, त्या आदर्शांबद्दल मी बोलायचं नाही. असं कसं? असं नाही होऊ शकत असं ना. म्हणजे तुमचे ते आदर्श, तुमचा तो आदर्शवाद आणि आमचा आहे तो प्रोपगंडा, बरोबर. आमचा आहे तो प्रतिगामित्व. असं हो. कसं होऊ शकतं? आणि त्यात तुम्ही सावरकर प्रेमी. सावरकरांसारखा पुरोगामी माणूस नाही दुसरा, असं मला वाटतं. अहो, ज्यांनी म्हणजे आजही इतका विज्ञाननिष्ठ, इतका हिंदुत्वनिष्ठ आणि ते सावरकरांच्या दृष्टीनेच असलेलं हिंदुत्व म्हणतो हो, मी, हो. की जो या देशावर प्रेम करतो, मग त्याची पूजा पद्धती कुठलीही असो, जो या मातृभूमीवर प्रेम करतो, तो हिंदूच आहे, असं म्हणणारे सावरकर. आणि स्वतःचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूपत्रात लिहून ठेवणारे, की माझं दहन हे विद्युत दाहिनीमध्ये व्हावं. म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत एवढा मोठा राजकीय नेता जो विद्युत असं फार रेअर उदाहरण असेल, कारण सगळ्यांनाच चंदनाच्या लाकडावरती जायचं असतं. परंतु असं म्हणणारा आणि विद्युत इतका विज्ञाननिष्ठ नेता मी पाहिला नाही किंवा मी अभ्यासला नाही. आणखीन काही माझ्या अभ्यासात आले तर तेही माझे आदर्शव्रत होतील ना. मी जेव्हा आत्ता मधल्या एका कार्यक्रमामध्ये आता पुन्हा मी उल्लेख केल्यानंतर असं म्हणू काय सोमन मुद्दामून आता सगळ्यांना खुश करण्यासाठी बोलतायत असं नाही. पण तो माझ्याकडनं होऊ शकला नाही कार्यक्रम कारण माझा अभ्यास कमी पडला. मी पंच अ, अ, प्रजासत्ताकाला 75 वर्ष झाल्यानंतर हो. त्या वर्षभर एक केवळ संविधानाच्या संदर्भात झालेल्या डिबेटवर एक कार्यक्रम करणार होतो. हं, हं. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला बाबासाहेबांनी कशी उत्तरं दिली किंवा काय दिली बरं. आणि त्याच्यामध्ये केवळ यासाठी थांबलं की ती खूप मोठी संहिता झाली आणि ती मला 1 तास 20 मिनिटांमध्ये संपवायची होती. पण मला ते होऊ शकलं नाही आणि दुसरं मला त्या योग्यतेची कॅरेक्टर मिळाली नाही. हं, हं. कारण मला ती कारण मी दिसू शकत नाही हे मला माहिती आहे. त्यामुळं ती मला करता येणार नव्हतं. मग अभिवाचन करावं का याही विचारावर आलो. पण तोपर्यंत ते वर्ष निघून गेलं होतं. बरं. असा जेव्हा आणि मी ते जेव्हा बघत होतो त्यावेळेला ज्या समर्पक पद्धतीने त्यांनी म्हणजे इतकं उत्तम डिबेट आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये मी संबंध संसदेच्या ह्याच्यामधले पाहिलेलं नव्हतं. ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी बाबासाहेब. उत्तरं दिलेली होती. खूप डिबेट झालेला आहे आणि अख्खा मोठाच्या मोठा बंच आहे त्याच्यावरचा. होय. सो आपण असा मग त्या बाबतीत त्यावेळेला विचार केला तर मी नक्कीच म्हणणार की हो हे मग आता त्याला तुम्ही असं म्हणणार का की सोमन बरोबर राजकीय पद्धतीने सोयीची. विचारवाची मांडणी करतात बरं का असं नसतं ना. माझ्याकडे आणखीन कोणाचं तरी हे आलं तर मी नक्की त्याच्यावर वाचीन आणि त्याच्याप्रमाणेच अभ्यास करेन. नाही, अर्थात तेवढी प्रगल्भता आणि तेवढी ज्याला म्हणतो आपण तेवढा विवेक तर हो. ठेवायचा असतो. आता महाराष्ट्र साहित्य परिषदेचं व्यासपीठ किंवा साहित्य परिषद किंवा साहित्य संमेलनाचं व्यासपीठ हा एक नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. आपण बोलताना देखील की बाबा त्या व्यासपीठावरती कोण कोण येतं आणि काय काय बोलून जातं, हा देखील एक नेहमी चर्चेतला विषय राहिला आहे. आता या पुढच्या काळामध्ये मग ती एक शंका व्यक्त केली जाते की आता योगेश सोमन आणि मंडळी आली म्हणजे आता हा RSS किंवा संघाचा अड्डा बनणार आणि हे संमेलनं जे आहेत ती आता अ, या विशिष्ट विचाराच्या लोकांसाठीची म्हणून केंद्र बनणार. अशा स्वरूपाची देखील एक शक्यता किंवा एक शंका अ, टीकेच्या सुरामध्ये हो. व्यक्त होते. मी कुठल्याही टीकेला फारसं उत्तर देत बसणार नाहीये. परंतु मी अ, सगळ्यांच्याच विचारांनी हं. हा काही माझ्या एकट्याचा निर्णय असणार नाही. जरी बरोबर. अध्यक्षपद म्हणून काही वेगळे त्याला हे असतील, अधिकार असतील, तरी तो माझ्या एकट्याचा निर्णय असणार नाही. किमान 100 जणांचा मिळून विचार असेल तो आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या लोकांना मग तिथे परिसंवाद कुठल्या विषयावर असावेत तिथपासून ते संमेलनाचा आराखडा साधारण कसा असेल, इथपर्यंत सगळ्या याच्यामध्ये सगळ्या जणांचा विचार घेऊनच ते केलं जाणार आहे. तो काही माझ्या एकट्याचा किंवा कुणा एका विचारांचा असेल असं मला स्वतःला वाटत नाही. अगदी आजचं सुद्धा उदाहरण घेतलं तर आज आम्ही एक गुढीपाडव्याच्या निमित्तानं पहिला कार्यक्रम साहित्य परिषदेमध्ये केला. तर त्याच्यात कुठं असा विचारच केलेला नव्हता, की ती एक तर पुस्तकांची गोडी. बरं आता पहिल्यांदा असा पुन्हा आता तुम्ही जर ह्याला म्हटलं तर हा खूप चुकीचा आहे, की बरोबर आता लगेच तुम्ही वर्ष प्रतिपदा आधी आत्तापर्यंत हो. कधी हे झालं नाही वगैरे अशा टीका करण्यात काही अर्थच नाही. हा सर्वांचा आणि हो भले तो हिंदूंचा असला तरी तो सर्वांचा भारतीयांचा भारतभरामध्ये जर तो उत्सव सण वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. अगदी ऋतुचक्रामधलाही पहिला दिवस म्हणून तो हे केला जातो. तर तो पुस्तकांची गुढी उभारून का नाही साजरा म्हणजे साहित्य परिषद दुसरं काय करेल? पुस्तकांची गुढी उभारेल ना. आता टीका करणारे पुन्हा म्हणणार, की ते डॉक्टर हेडगेवारांची जयंती म्हणून केलं. अरे असं कसं असेल? नाही का? आम्ही तिथं सर्व पुस्तकं जी आपली महत्त्वाची आहे. मग तिथं तुकाराम महाराजांची गाथा असेल, तुम्हाला ज्ञानेश्वरी असेल,
इतर अनेक बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र होतं, महात्मा फुल्यांच्या समग्र खंडांमधलं एक पुस्तक होतं, राजर्षी शाहू महाराजांचं हे बर होतं, भगतसिंगांपासून छोटी छोटी चरित्र असलेली पुस्तकं अशी एक छान गुढी उभारलेली होती. बर तर हा कार्यक्रम सुचलाच ना, हा सर्व समावेशक आणि त्याला सर्वांना निमंत्रण दिलेलं होतं. म्हणजे असं नाही की निवडून आलेलेच फक्त आणि त्यांच्याच एका कंपूतले, येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे तिथं, किंवा येणाऱ्या प्रत्येक सूचनेचंही स्वागत असणार आहे. आणि अर्थात असं आहे की पुन्हा आपण आपल्या विचारांचे काही हे मांडतच असतो, त्याचा आग्रह असतो पण हट्ट नसेल. हम्म, हम्म. आणि तो आग्रह सर्वांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगून मगच असेल, पण हट्ट नसेल. सर्वसमावेशकच संमेलन आणि परिषदेचं कार्य होईल हे नक्की. निकालानंतर लगोलग एक बातमी वाचण्यात आली त्यामध्ये की आता साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद म्हणजे ते खूप मानाचं पद आहे आणि 100रावं साहित्य संमेलन भरवण्याची जबाबदारी किंवा संधी आपल्याला मिळणार आहे 151 पण. आणि मग या अध्यक्षपदाबाबत जी नावं म्हणजे आधीच्या मंडळींनी ज्यांना विनंती केली होती, हं. त्यामध्ये नेमाडे सर आहेत, त्यानंतर प्राध्यापक पठारे आहेत, तर यांची नाव होती. आता त्यांची नावं आपोआप मागे पडतील कारण शेवटी काय नेमाडेंनी हिंदूंना अडगळ म्हटलंय किंवा अशा पद्धतीनं. तर त्याबाबत काय विचार होऊ शकतो असं? मुळात अ, 1 एप्रिलपासून आम्ही हं, ॲक्चुअली ज्याला आपण म्हणतो कार्यालय पदभार ताब्यात पदभार. घेऊन पदभार स्वीकारून कामाला लागणार आहोत. हं, तो पदभार स्वीकारल्यानंतर लिखित स्वरूपात कुणाकुणाला काय-काय पत्र दिले गेलेली आहेत बरं. आणि त्यांच्याकडून काय-काय पद्धतीचा प्रतिसाद आलेला आहे लिखित बरं. स्वरूपात. हां. कोणी व्हर्बली जाऊन घरी जाऊन आले, चहा पिता-पिता बोलले, ह्याला काहीच अर्थ नसतो. हं, लिखित स्वरूपात काय आहे त्याचा विचार केला जाईल हं. आणि मग काही आणखीन नावंही सुचू शकतात, हं, आणखीन नावंही येऊ शकतात. म्हणजे अगदी अ, कुणी-कुणी निमंत्रण दिलेलं आहे. हं. इथं संमेलन घेण्यासाठी ओके. निमंत्रण करावं लागतं ना. हो. कुणी-कुणी निमंत्रण दिलेलं आहे, काय करता येऊ शकतं? या सगळ्याचा विचार हा पदभार स्वीकारल्यानंतर, मग महामंडळाचं पदभार स्वीकारल्यावर, महामंडळाची पहिली बैठक झाल्यानंतर, मागच्या सभेचं इतिवृत्त काय आहे ते, बरं. कारण त्या इतिवृत्तातही बऱ्याच हो, गोष्टी हो. आपल्याला हे होतील. ते इतिवृत्त अर्थातच सहमत करावं लागेल पहिल्या हं. ह्याच्यात. त्यामुळे तेव्हाच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच योग्य तो निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत मी आता काही बरं. कुठलं भाष्य करण्यात अर्थच नाही. कारण मला आणखीन एक मुळात असं आहे, की मला स्वतःला साहित्य परिषदेच्या प्रशासकीय कार्याचा अनुभव नाही. एखाद्या वेळेला पुरस्कारासाठी जायचं किंवा पुरस्कार देण्यासाठी जायचं किंवा एखाद्या व्याख्यानमालेमध्ये आपलं व्याख्यान देणं वेगळं आणि त्या खुर्चीवर बसून म्हणजे जिथे म्हणायचं नाही, पण गन्ना जोगळेकरांसारखा माणूस बसलेला होता. वैद्य मॅडमसारख्या आमच्या प्राध्यापिका बसलेल्या होत्या. तिथे बसायचं ही एक फार मोठी जबाबदारी आहे आणि मला त्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे आणि त्यामुळे त्यांना कुठेही त्यांच्या कामाच्या पद्धतीला गालबोट लागेल, असं काम माझ्याकडनं नक्कीच कधी होणार नाही. कारण शेवटी मी त्यांचा विद्यार्थी आहे. तेव्हा असं नक्की होणार नाही. त्यामुळे त्या प्रशासकीय याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता तसं, की खरंच कोणाची नावं आली आहेत का? कोणाला हं. आपल्याकडनं विनंती पत्र गेलं आहे का? हे सगळं बघून मग विचार केला जाईल. मसाप म्हणून काय साधारणपणे? कारण जाहीरनामा निवडणुकीला सामोरं जाताना आपण काही आश्वासनं देत असतो, काही बाबी किंवा मुद्दे मांडत असतो. त्यामध्ये की साहित्य परिषद म्हणून काय गोष्टी आहेत किंवा कोणत्या गोष्टी आहेत, की या डोक्यात आहेत, की ह्या आवर्जून किंवा केल्या पाहिजे, ज्या प्राधान्यक्रमाचा भाग असतील? आता प्राधान्यक्रमाचा भाग पाहिला तर मुळात 100रावं आणि 101वं संमेलन जोपर्यंत हं, महामंडळ आपल्याकडे हं, आहे, हं. 100रावं आणि 101वं संमेलन ही 2 संमेलनही प्राधान्य अ, याच्या आणि 100 हा एक फार मोठा टप्पा आहे. म्हणजे हो. साहित्य परिषदेच्या वाटचालीतलाही हं, 100रावं साहित्य संमेलन हा फार मोठा टप्पा आहे आणि तो अशा कालखंडात आलेला आहे, की जेव्हा एआय सारखं तंत्रज्ञान, ChatGPT सारखं हं, हं, तंत्रज्ञान हं. हे कदाचित साहित्यावर हावी होतं का काय अशी हो. परिस्थिती आहे. अशा वेळेला आम्ही साहित्य संमेलनाला काय पद्धतीने दिशा देतो? बरं. तंत्रज्ञान आमच्याबरोबर किती राहणार आहे? हं, तंत्रज्ञानाचा आम्ही काय पद्धतीने वापर करतो? विज्ञानाचा काय पद्धतीने वापर करतो? असा एक फार मोठा व्यापक माझ्या डोक्यात तरी हा विचार आहे, की यावेळच्या साहित्य संमेलनामध्ये यावरती साधक-बाधक चर्चा ही वैज्ञानिकांपासून ते कलावंतांपर्यंत सगळ्यांमध्येही व्हायला पाहिजे, की हे येणाऱ्या आक्रमणाला आपण काय पद्धतीने तोंड देणार आहोत? बरं. किंवा आज कुठलंही कथासूत्राचे काही बेसिक टाकल्यानंतर जर 6 कथाकार. पॅराग्राफची कथानक आपल्याकडे येत असेल, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? किंवा त्याचा अतिशय सकारात्मक आपल्याला काय वापर करता येऊ शकेल याच्यावरती. कारण उद्याच मी अशा टप्प्यावरती माझ्या वयाच्या आहे, हं, की मी माझ्यानंतर 20 वर्षानंतर येणाऱ्या
साहित्यिकांसाठी, होऊ घातलेल्या साहित्यिकांसाठी एक वाट निर्माण केली पाहिजे असं मला वाटतं. एक माझ्या परीने एक दिशा किंवा आहे ती दिशा साफसूफ करून ठेवली पाहिजे असं मला वाटतं. तर याचा विचार करण्यासाठी तंत्रज्ञानाला सोबत घेऊन साहित्य संमेलन हे व्हायलाच पाहिजे आणि त्या संदर्भात चर्चा आणि त्या संदर्भात दिशादर्शक मार्गदर्शन हे व्हायला पाहिजे. हा सगळ्यात माझ्या दृष्टीने संमेलनाच्या बाबतीतला हे आहे. दुसरं आता प्रशासकीय याच्यामधलं माझ्या पुढचं आव्हान जे मी आत्तापासनं विचार करतोय तो म्हणजे आता निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्हाला जे सगळीकडच्या याच्यामधनं जी एक नाराजी किंवा हे जाणवली ते म्हणजे मतदारांची यादी अद्ययावत करणं. म्हणजे आज 16,600 मतांमधल्या जर 3,000 मतपत्रिका परत येत असतील पोस्टातनंच, तर हे खूप चुकीचं आहे. म्हणजे यादीच तुमची आहे. मग त्या 3,000 गुणिले ₹10 हा तुमचा विनाकारण झालेला खर्च आहे. जर ते आधीच हे केलं असतं, तर आपल्याला हा खर्च आपला वाचला असता. सो ती अद्ययावत करणं म्हणजे जे मयत आहेत त्यांची नावं काढून टाकणं, जे बदललेले आहेत त्यांचे पत्ते बदलणं आणि आधार कार्डला अटॅच्ड असलेला मोबाईल नंबर त्याच्यामध्ये टाकणं. जेणेकरून संपर्काचं आणि संवादाचं साधन हे डिजिटलाइज जर होऊ शकलं, तर अनेकांपर्यंत आपला संवाद साधू शकतो. म्हणजे प्रत्येक शाखेच्या अध्यक्षाची 3 महिन्यातनं किंवा 4 महिन्यातनं मीटिंग ऑनलाईन घ्या ना तुम्ही. म्हणजे ते तुम्ही खर्च करू नका. आज ऑनलाईन सारखं इतकं सुंदर माध्यम असेल, तर ते व्हायला पाहिजे. म्हणजे आत्ता दुर्दैव असं आहे, की आज सगळं जग म्हणजे कसारा घाटामध्ये करवंद विकणारी एक आदिवासी महिला सुद्धा क्यूआर कोडवरती पेमेंट घेते आणि यांच्याकडे अजून क्यूआर कोड नाही. हे किती दुर्दैव आहे. म्हणजे मला म्हणायचं की इथे आपण आहोत. 107 वर्षाची आपली परिषद आणि 100वं साहित्य संमेलन करणारी मातृसंस्था इथे आहे. तर मला असं म्हणायचं की तेही डिजिटलाइज करणं आणि हे करणं हे माझ्या पुढचं आव्हान नाही. या कामाला मी सुरुवात करणार आहे. आणि एक माझा संपूर्ण 5 वर्षाचा उद्देश असा राहील की मी म्हणजे नो डाऊट की सर्व ज्येष्ठ साहित्यिक मार्गदर्शकच असतील. पण माझा फोकस हा नवोदित तरुण साहित्यिकांकडे कारण जर तुम्हाला मराठी काय म्हणतो आपण मराठी जगवायची वगैरे नाही ती मराठी जगणार आहे. मराठी काही कुठं संपत नाही. असं होऊच शकत नाही. माऊलींपासून सुरू झालेली चक्रधर स्वामींपासून सुरू झालेली मराठी ही आत्ता या टप्प्यावर आहे. हा उगीचच केला जाणारा आकांत आहे. आपल्याला कदाचित पद्धत बदलावी लागेल. परंतु मराठीसाठी लिहिते असणारे, मराठीसाठी वाचते असणारे ही जी तरुण पिढी आहे म्हणजे तरुण पिढी म्हणजे मी 20शी नाही म्हणतो. वाचक आणि साहित्यिक म्हणून म्हणलं तर 40-45तली आत्ता जी मुलं आहेत सगळी त्यांच्यासाठी एक व्यासपीठ तयार करणं. नुसतंच त्यांना बोलवून 4 काय शहाणपणाचे शब्द ऐकवायचे नाहीयेत मला. तर तुम्ही या आणि बोला. इथे या, धडपडा, घडा, उभे राहा. कारण तोच उद्याचा आपला सारस्वताचा सगळ्यात मोठा भोगी आहे, असं मला वाटतं. मराठी संपणार नाही हे निश्चित म्हणजे हे खरंच आहे. पण काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडे आव्हान किंवा अडथळे म्हणून बघितलं जातं. मग त्यामध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती जी होते. हां. तर अशा विषयामध्ये पण भूमिका घ्यावी लागणार आहे का? किंवा काय तुम्हाला असं वाटतं? कारण आता ठीक आहे, की राज्य सरकारने तर हिंदी सक्तीचे नाही, मराठी सक्तीचे आहे. हिंदी आणि इंग्रजी हे त्यांनी त्याही वेळेला हेच ठेवलेलं होतं ऑप्शनलच. हं, हं. मराठी सक्तीची आहे. दुसऱ्या लँग्वेज शिकवायच्या असेल तर हिंदी आणि इंग्रजी जी की ग्लोबल लँग्वेज आहे आणि हिंदी ही राष्ट्र स्तरावरची हे आहे म्हणून ती घ्यायची. पण मराठी ही सक्तीची आहेच आहे आणि ती काही वेळेला केली पाहिजे. परंतु शासकीय निर्णय हे साहित्य परिषदेचे कार्य नाहीये. ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करत राहतील. माझं काम असं मला वाटतं परिषदेचं काम हे आहे की त्यांना गोडी निर्माण करणं. तुम्ही आम्ही घडलो ते आपण कादंबऱ्या, चरित्र, कविता वाचून घडलो ना, तर तेही त्यांना त्यांच्या फॉर्ममध्ये मिळालं पाहिजे. म्हणजे आज तुम्ही साधं बघा ना, चांगले चारोळ्या म्हणणाऱ्या रील्सला खूप चांगले लाईक्स आहेत. मग ते कशा पद्धतीने आपल्याला हवं त्या पद्धतीने इथे रुची वाढेल, अशा पद्धतीने घेता येईल. किंवा कंटेंट रायटिंग हे मोबाईलच्या त्या पेजवरतीही चांगले कंटेंट्स कसे आणता येतील. कारण आज तुम्ही कितीही नाकारलं, तरी पुस्तकापेक्षा लोकांचं Kindle किंवा याच्याकडेच हे होणार आहे. सो ते तुम्ही तिथपर्यंत जाऊयात ना आपण. साहित्य चळवळ किंवा साहित्य व्यवहार म्हणत असताना आजच्या घडीला काय आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं? मी म्हणलं तसं, की एआय टेक्नॉलॉजी. तंत्रज्ञान हे सगळ्यात मोठं आपल्या पुढचं आव्हान आहे, की उद्या माझ्या शेजारीच एक असा साहित्यिक बसला, की दुसऱ्या एका माणसाने त्याला नुसतं मेल केला आणि त्याच्यावरून त्याचं पुस्तकच घडत असेल अख्खं चरित्राचं, तर आपण काय करायचं? हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. पण आपण त्याच्यातनं पास होऊ शकतो असं मला वाटतं.
खरं तर म्हणजे आता विषय अनेक आहेत. पुढे एक कार्यक्रम येतील, संमेलन येईल, त्यानिमित्ताने परत भेटता येईल, परतही बोलता येईल. मात्र एकूणच जी काही अपेक्षा आहे, की आता एवढी मोठी अग्रणी संस्था आहे, मातृसंस्था आहे आणि त्या संस्थेची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली असं आम्ही समजतो आणि त्यामुळे निश्चितपणे त्या सगळ्या कार्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा. आणि आपण स्टुडिओमध्ये आलात आणि खरोखर मनमोकळ्या गप्पा मारल्यात. त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.